नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. 7 मार्च 2026चे जेवढेही महत्त्वाचे प्रश्न असतील, हे महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करूयात. व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करूयात. येणाऱ्या काही 20 ते 25 मिनिटांमध्ये रोज सकाळी 6 वाजता तुम्हाला हा व्हिडिओ बघायचा आहे आणि 20 ते 25 मिनिटं या लेक्चरनी तुम्ही जर आपल्या ह्या दिवसाची सुरुवात जर करत असाल, चालू घडामोडीची लेक्चरिंग करत असाल, तर नक्कीच लक्षात ठेवा चालू घडामोडी हा स्पर्धा परीक्षा विषयाचा कणा आहे. जर तुम्हाला जी-केचे प्रश्न बरोबर येतील, गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न बरोबर येतील, मराठी व्याकरणचे प्रश्न बरोबर येतील किंवा अदर जे तुमचे विषय असतील ते प्रश्न बरोबर येतील, मात्र चालू घडामोडीचे प्रश्न चुकण्याची दाट शक्यता तुमचे असतात. ओके. त्यामुळे चला खूप महत्त्वाचा व्हिडिओ ठरेल. तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रापर्यंत लिंक शेअर करा आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. चला पहिला प्रश्न तत्पूर्वी मागच्या प्रश्नाच्या वरती एक नजर आपण टाकूयात, जेणेकरून तुम्हाला त्याचं उत्तर माहिती असणं गरजेचं आहे. नुकतेच जागतिक महासागर विज्ञान काँग्रेस 2026चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आलेलं आहे? हे जागतिक महासागर विज्ञान काँग्रेस 2026चे आयोजन करण्यात आलं होतं गोवा या ठिकाणी. पर्याय क्रमांक 1 गोवा. गोव्याची राजधानी येतं पणजी. लक्षात ठेवा, पणजी ही राजधानी गोव्याची. अशाच पद्धतीचं उत्तर नेहमी विचारलेल्या प्रश्नाचे देत चला. आणि चला पुढे बघूया आपण अत्यंत महत्त्वाचा आजचा पहिला प्रश्न जो तुमच्या समोर आहे. नुकतेच 23 फेब्रुवारी 2026 रोजी राष्ट्रपती भारताचे द्रौपदी मुर्मू यांनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सी राजगोपालाचारी यांच्या नवीन अर्धपुतळ्याचं अनावरण केलेलं आहे? ओके. भारताचे महानतम व्यक्तिमत्व सी राजगोपालाचारी, ज्यांना आपण चक्रवर्ती राजगोपालाचारी असं म्हणतो आपण. सी राजगोपालाचारी म्हणजे चक्रवर्ती राजगोपालाचारी आणि यांचा जो हा पुतळा आहे, हा पुतळा या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. हा तो पुतळा आहे नवीनतम. हा जुना पुतळा आहे एडविन लुटियन यांचं. ओके. एडविन लुटियन नावाचे व्यक्ती होते. ओके. यांचा हा पुतळा आहे पूर्वीचा. याच्या ठिकाणी आता सी राजगोपालांचा पुतळा उभारण्यात आलेला आहे. आणि एडविन लुटियन कोण होते? ज्यांनी दिल्ली शहर उभं केलं ते व्यक्ती आहेत. दिल्लीमध्ये बऱ्याचशा जे काही महत्त्वाची इमारती आहेत त्यांनी ह्यांनी बनलेल्या आहेत, एडविन लुटियन यांनी. ओके. एडविन लुटियनची दिल्ली असंही म्हटलं जातं. तर कोणत्या ठिकाणी? तर ते आहे राष्ट्रपती भवन या ठिकाणी. पर्याय क्रमांक 2. राष्ट्रपती भवन कुठं आहे विचारलं तर दिल्ली या ठिकाणी येतं राष्ट्रपती भवन. लक्षात ठेवा. सी राजगोपालाचारी हे कोण होते? हे होते स्वतंत्र भारताचे पहिले आणि शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल. लक्षात ठेवा, हे स्वतंत्र भारताचे होते. स्वतंत्र भारताचे पहिले स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल म्हणतो आपण. पहिले भारतीय गव्हर्नर जनरल आणि शेवटचे भारतीय किंवा शेवटचे गव्हर्नर जनरल तर ते होते सी राजगोपालाचारी. लक्षात ठेवा, IMP आहे. भारत मंडपम कुठं आहे? भारत मंडपम हे देखील नवी दिल्ली या ठिकाणी आहे, ज्या ठिकाणी भारत मंडपम या ठिकाणी G20चं परिषद 2023 देखील आयोजन करण्यात आलेलं होतं. यशोभूमी कुठं असेल? यशोभूमी देखील नवी दिल्ली याच ठिकाणी आहे. यशोभूमी लक्षात ठेवा. रुद्राक्ष भवन कुठं आहे? वाराणसी या ठिकाणी आहे. ज्या ठिकाणी मोठमोठे जर परिषदा वगैरे भरल्या तर या ठिकाणी भरल्या जातील. वाराणसीमध्ये कुठं? तर रुद्राक्ष भवन या ठिकाणी. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू. लक्षात ठेवा, भारताची दुसरी महिला राष्ट्रपती आहेत आणि पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या भारताचे प्रतिभाताई पाटील. चला दुसरा प्रश्न महत्त्वाचा. नुकतेच तंत्रज्ञान उद्योगाला चालना देण्यासाठी खालीलपैकी कोणत्या राज्याने पहिल्या भारतीय ग्राफीन धोरणाला मान्यता दिलेलं आहे? हे पहिलं ग्राफीन धोरण लॉन्च केलं केरळ सरकारनं. केरळ. पर्याय क्रमांक 4 करेक्ट आन्सर आहे. लक्षात ठेवा. नुकताच जो ज्येष्ठ नागरिक आयोग होतं, ज्येष्ठ नागरिक आयोग देखील लॉन्च करणारं भारतातील पहिलं राज्य केरळ होतं. केरळ हा भारतातील पहिला 100% डिजिटल साक्षर राज्य देखील होतं. साक्षर राज्य देखील कुठलं आहे? केरळच आहे. केरळमध्ये अट्टुकल पोंगल नावाचा जो काही सण आहे तो देखील साजरा करण्यात आला नुकतंच. लक्षात ठेवा, केरळचे मुख्यमंत्री तर पिनरई विजयन. विजयन किंवा पिनरई विजयन आपण त्यांना म्हणतो. केरळमध्ये भारतातील पहिले अरलम वन नावाचं फुलपाखरू अभयारण्य आहे. अरलम वन केरळमध्ये येतं. मत्तिकेटन पंबाडम शोला, अणाईमुडी शोला, एराविकुलम, सायलेंट व्हॅली आणि पेरियार हे 6 राष्ट्रीय उद्यान केरळ राज्यामध्ये येतात. ग्राफीन धोरणाने मान्यता नुकतंच दिलेलं आहे. पुढचा प्रश्न, तिसरा प्रश्न खूप महत्त्वाचा. नुकतेच खालीलपैकी कोणत्या देशात भारत, जर्मनी, जपान,
आणि ब्राझील, ज्याला आपण G4 देशाचे म्हणतो, ओके, G4 कंट्री यांनी पहिल्यांदाच एका बैठकीचं आयोजन केलेलं होतं. कोणत्या देशामध्ये? हा देश आहे जर्मनी, पर्याय क्रमांक 1. जर्मनीची राजधानी काय असेल? जर्मनी या देशाची राजधानी आहे तर बर्लिन. बर्लिन लक्षात ठेवा. बर्लिन या ठिकाणी फ्री इंडिया सेंटर जे आहे, या फ्री इंडिया सेंटरची देखील स्थापना 1943 मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केलेलं होतं. असं हे बर्लिन आहे, लक्षात ठेवा. अच्छा, जर्मनीचे चान्सेलर कोण असतील? तेथील प्रमुखांना आपण चान्सलर असं म्हणतो, जसं भारतामध्ये राष्ट्रपती तसे चान्सलर आहेत कोण? फ्रेडरिक मर्ज. फ्रेडरिक मर्ज लक्षात ठेवा. आणि हे जे काही संघटना आहे कुठली? G4 म्हणतो आपण त्याला, G4, ज्याच्यामध्ये भारत, जर्मनी, जपान आणि ब्राझील येतात. कशासाठी ही संघटनाचा प्रयत्न आहे? ही बैठक कशासाठी पार पडली? आणि या ठिकाणी बैठकीमध्ये तुम्हाला दिसतात की आता भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर या ठिकाणी उपस्थित होते या बैठकीला. ठीक आहे. G4 ह्या देशांचं एकच म्हणणं आहे, संयुक्त राष्ट्र संघटना सगळ्यांना माहिती असेल. या संयुक्त राष्ट्र संघटनेचा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद, ज्याला आपण युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल म्हणतो आपण, UNSC, हे खूप महत्त्वाचा भाग आहे. ह्या UNSC मध्ये 5 स्थायी सदस्य देश आणि 10 अस्थायी सदस्य देश आहेत. सगळ्यांना माहिती असेल 5 स्थायी सदस्य देश आहेत, परमनंट मेंबर आहेत, आणि जे 10 आहेत हे तर अस्थायी सदस्य देश. या अस्थायी सदस्य देशांचं कालावधी किती असेल? तर ते येतं 2 वर्ष. 2 वर्षांनी भरपूर सदस्य देश या ठिकाणी निवडले जातात. भारत पण ह्याचा स्थायी सदस्य देशांमध्ये होता, खूप वेळेस होता. ओके. आणि हे जे काही 5 सदस्य देश येतात, परमनंट सदस्य देश म्हणतो आपण यांना, स्थायी सदस्य देश संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये. लक्षात ठेवा, ह्याच्यामध्ये येतात कोण? UK येतं, अमेरिका येतं, त्यानंतर ओके, UK मध्ये इंग्लंड आलं, अमेरिका आलं, रशिया आलं, ओके, चीन आलं, चीन आलं, त्यानंतर फ्रान्स आलं. ओके. म्हणजेच FRECA हे देश, हा फ्रेका शब्द तुम्ही लक्षात ठेवा. फ्रान्स, रशिया, इंग्लंड, चायना अँड अमेरिका हे जे सदस्य देश, यांना वेटो पॉवर आहे, यांना ना किंवा नकाराधिकार यांना देण्यात आलेलं आहे, असे हे देश आहेत. तर ह्यांचं म्हणणं काय ह्या 4 देशांचं, की ह्याच्यामध्ये आम्हाला सामील करून घ्या. ठीक आहे ना. संयुक्त राष्ट्र संघटनेचा जो काही सुरक्षा परिषद आहे, ह्याच्यामध्ये स्थायी सदस्य देशांमध्ये आम्हाला पण समावेश करून घ्या, असं ह्या एका तत्वावरती ही संघटना काम करते, G4 वाली. आय होप तुम्हाला कळालं असेल आता. ओके. लक्षात ठेवा, संयुक्त राष्ट्र संघटनेची काय स्थापना आहे 24 ऑक्टोबर 1945 स्थापना आहे. न्यूयॉर्क या ठिकाणी त्याचं हेडक्वार्टर येतं. आणि जे काही रिसेंटली काही जे काही परिषदा पार पडल्या त्यांच्यावरती एक नजर टाकूया, जेणेकरून आपल्याला खूप रिव्हिजन छान पद्धतीनं होऊन जाईल. ब्रिक्स परिषद पार पडली आहे ब्राझीलमध्ये 2025 मध्ये, आणि ब्रिक्स परिषद 2026 मध्ये पार पडेल भारतामध्ये सध्या. G20 परिषद 2025 पार पडली आहे दक्षिण आफ्रिकामध्ये. G20 परिषद 2026 मध्ये होईल अमेरिकामध्ये. त्यानंतर G7 परिषद पार पडली आहे कॅनडामध्ये. G7 परिषद 2026 मध्ये पार पडेल फ्रान्समध्ये. त्यानंतर AI परिषद 2026 पार पडले भारतामध्ये, ज्याला आपण AI इम्पॅक्ट परिषद म्हटलो भारतामध्ये. आणि पुढच्या वर्षी AI इम्पॅक्ट परिषद पार पडेल स्वित्झर्लंड या देशामध्ये. आसियान परिषद 2025 पार पडले मलेशिया देशामध्ये. COP30 हवामान परिषद जी आहे हे पार पडलं होतं बेल्जियम ब्राझीलमध्ये. बिमस्टेक परिषद 2025 पार पडले थायलंड या देशामध्ये. SCO परिषद 2025 पार पडले तियानजिन चीनमध्ये. SCO परिषद 2026 पार पडले बिश्केक किर्गिस्तान या ठिकाणी. ओके. या ठिकाणी होईल अजून हे SCO परिषद 2025चं चीनमध्ये आणि 26चं किर्गिस्तान या देशामध्ये. चला, पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा. नुकत्याच भारतीय भूसेनेद्वारे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी वज्रघात नावाचे युद्धाभ्यास 2026चे आयोजन करण्यात आलेलं होतं? हे वज्रघात आहे, लक्षात ठेवा. हे वज्रघात युद्धाभ्यास पार पडले कुठं? तर पोखरण या ठिकाणी, पर्याय क्रमांक 1. पोखरण कुठे येतं? हे तर राजस्थानमध्ये. पोखरण या ठिकाणी राजस्थान येतं. ओके. राजस्थान मध्ये येतं पोखरण. या ठिकाणी पहिला जो काही अणुचाचणी होती ते देखील पार पडली होती, लक्षात ठेवा. पोखरण IMP आहे. पोखरणमध्ये भारतीय भूसेनेने एक आयोजनिक युद्धाभ्यास साजरा केला होता नुकतंच काही दिवसापूर्वी. त्याचं नाव आहे अग्निवर्षा. 2026 देखील आयोजन पोखरण या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. आता वज्रघात पण आहे बघा. ठीक आहे, लक्षात ठेवा IMP आहे. बकलोह कुठे येतं? हिमाचल प्रदेशमध्ये येतं बकलोह. उमरोई कुठे येतं?
उमरोई मेघालय या राज्यामध्ये येतो. उमरोई जर मेघालयमध्ये जर कुठला युद्धाभ्यास पार पडला तर ते उमरोईमध्ये होईल. हिमाचल प्रदेशमध्ये बकलो या ठिकाणी होईल. आणि चौबतिया कुठं आहे? चौबतिया येतं उत्तराखंडमध्ये. उत्तराखंडमध्ये लक्षात ठेवा. चौबतिया या ठिकाणी 2026चं जो धर्मा गार्डियन आहे ना, धर्मा गार्डियन हे युद्धाभ्यास पार पडलेलं होतं. चौबतिया उत्तराखंड या ठिकाणी. आणि बकलो या ठिकाणी कुठलं? वज्रप्रहार. वज्रप्रहार जो भारत आणि अमेरिका यांच्या दरम्यान साजरा केला होता 2026 या ठिकाणी पार पडलेलं आहे. हे लक्षात ठेवा. इंडियन आर्मी. आणि काही 2-3 युद्धाभ्यास बघूयात आपण. हँड इन हँड भारत व चीन यांच्या सोबत केला जातो. हँड इन हँड भारत व चीन. वज्रप्रहार आहे भारत व अमेरिका. वरुण आहे भारत व फ्रान्स यांच्यासोबतचा युद्धाभ्यास. हरिमय शक्ती आहे भारत व मलेशिया. भारत व मलेशिया. सूर्यकिरण आहे भारत व नेपाळ. ऑस इंडेक्स आहे भारत व ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया. एक्वियन आहे भारत व मालदीव. एक्वियन पण आहे आणि एकता पण आहे भारत व मालदीव यांच्या दरम्यानच. चला पुढचा अत्यंत महत्त्वाचा 5वा प्रश्न बघत आपण. नुकतेच मानव वन्यजीव संघर्ष सोडवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत? पवन कल्याण. ठीक आहे. पवन कल्याण यांनी महत्त्वाकांक्षी एक प्रकल्प लॉन्च केले. त्या प्रकल्पाचं नाव आहे प्रकल्प हनुमान. प्रकल्प हनुमान. ओके. वन्य जीव म्हणजेच वनामध्ये राहणारे जेवढे पण जीव असतील, हत्ती, गेंडा, ससा, हरिण वगैरे, ओके, माकड वगैरे, तर ह्यांच्यामधील आणि मानवामधील जो संघर्ष आहे तो रोखण्यासाठीचा हा प्रोजेक्ट खूप महत्त्वाचा. लक्षात ठेवा. प्रकल्प हनुमान असं त्याला नाव देण्यात आलं आहे. पवन कल्याण हे मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत कुठले? तर आंध्र प्रदेशचे. त्यामुळं ह्याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश, पर्याय क्रमांक 2. आंध्र प्रदेशची राजधानी आहे अमरावती. अमरावती. आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री कोण असतील? आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री कोण असतील? तर ते येतं एन चंद्रबाबू नायडू. एन चंद्रबाबू नायडू हे मुख्यमंत्री आहेत. लक्षात ठेवा. आणि आंध्र प्रदेशचे राज्यपाल आहेत एस अब्दुल नझीर. प्रोजेक्ट हनुमान मात्र विसरायचं नाही. आणि महाराष्ट्राचे 2 उपमुख्यमंत्री आहेत, सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे. पुढचा 6वा प्रश्न महत्त्वाचा. नुकतेच भारताचा 93वा क्रमांकाचा ग्रँड मास्टर हा कोण बनलेला आहे? ओके. 93 क्रमांकाचा ग्रँड मास्टर कोण असतील? त्याचं नाव आहे आरव डेंगला, पर्याय क्रमांक 3. आरव डेंगला कुठले? ते मुंबईचे आहेत. ओके. मुंबई आरव डेंगला लक्षात ठेवा. आणि आर्यन वैष्णव हे होते 92 क्रमांकाचे ग्रँड मास्टर. कितव्या क्रमांकाचे? 92 क्रमांकाचे ग्रँड मास्टर तर आर्यन वैष्णव. लक्षात ठेवा. ग्रँड मास्टर. आणि भारताचे पहिले ग्रँड मास्टर कोण होते? ज्याचं नाव आहे विश्वनाथन आनंद. विश्वनाथन आनंद. लक्षात ठेवा. 20 जुलै रोजी आपण वर्ल्ड चेस डे किंवा जागतिक बुद्धिबळ दिन म्हणून साजरा करतो. जागतिक बुद्धिबळ दिवस कधी असतो? तर 20 जुलैला असतो. लक्षात ठेवा. चला पुढचा अत्यंत महत्त्वाचा 7वा प्रश्न बघत आपण. नुकतेच भारतातील पहिली AI चालित कौशल्य जनगणना आहे, ज्याचं नाव आहे सक्षम. सक्षम हे कोणत्या राज्यानं लॉन्च केलं आहे? हे पहिली AI चालित कौशल्य जनगणना आहे, त्याचं नाव सक्षम आहे. लक्षात ठेवा. कधी कधी तुम्हाला पेपरवर नाव विचारतील डायरेक्ट. महाराष्ट्रानं लॉन्च केलेलं आहे, त्याचं नाव काय? तर सक्षम. ओके. लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 4 त्याचं करेक्ट आन्सर आहे महाराष्ट्र IMP आहे जनगणना. लक्षात ठेवा. ओके. आणि नुकतंच भारताची जी 16व्या क्रमांकाची जनगणना आहे ती भारताचे केंद्रीय गृहमंत्री आहेत अमित शहा यांनी लॉन्च केलेलं आहे. 2026 आणि 2027 मध्ये जनगणना होऊन जाईल आपली. मग काही पहिल्या गोष्टी यांच्यावरती एक नजर टाकणं गरजेचं आहे. आपण बघूयात. महाराष्ट्रातील कोणते गाव हे भारतातील पहिले नेट झिरो पंचायत असल्याचे घोषित करण्यात आले आहे? हे गाव आहे बेला भंडारा. कोणत्या राज्यात भारतातील पहिले राष्ट्रीय अपंग क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं होतं? मध्य प्रदेशमधील भोपाळ या ठिकाणी. नुकतेच भारतीय नौदलाने सुरू केलेल्या पहिल्या स्वदेशी कॅडेट प्रशिक्षण जहाजाचे नाव काय असेल? तर हे आहे कृष्णा. कोणत्या देशाने आपले पहिले अधिकृत दहशतवादी विरोधी धोरण लॉन्च केले? भारतानं. त्याचं नाव आहे प्रहार. प्रहार. आणि नुकतेच भरती ओहोटीच्या पुराला राज्य आपत्ती श्रेणी म्हणून मान्यता देणारे पहिले राज्य बनलेलं आहे केरळ. चला अत्यंत महत्त्वाचा पुढचा प्रश्न जो IMP आहे, जो 8वा प्रश्न आहे. नुकतेच खालीलपैकी कोणत्या देशाच्या सेंट्रल बँकेने रियाल या चलनासाठी अधिकृतरित्या चिन्हाचे अनावरण केलेलं आहे? ओके. रियाल जो चिन्ह आहे हे अशा पद्धतीचं चिन्ह यांनी लॉन्च केलं ज्याचं भारतासारखं दिसतंय थोडंफार. भारतात जो रुपया आहे ना, भारत आहे भारत, भारताचे रुपया कसं होतं? हे असं येतो ना आपण रुपया, हे रुपया, तसं भारतात चिन्ह आहे. त्याच पद्धतीचं काहीचं हे जो काय आहे तो सेंट्रल बँक आहे रियाल लॉन्च केलं आहे. तो देश आहे ओमान.
ओमानची राजधानी मस्कट आहे. मस्कट ही ओमानची राजधानी आहे, लक्षात ठेवा. अच्छा, ओमान या देशासोबत भारत युद्ध अभ्यास करतो. कोणता कोणता? भारत प्लस ओमान यांच्या दरम्यान युद्ध अभ्यास साजरा केला जातो. कोणते कोणते हे युद्ध अभ्यास आहेत? महत्त्वाचे युद्ध अभ्यास, एक आहे नसीम अल बहार नावाचा, नसीम अल बहार आहे. दुसरा आहे अल नजाह, अल नगाह किंवा अल नजाह आहे. नसीम अल बहार आहे. तिसरा आहे ईस्टर्न ब्रिज, ईस्टर्न ब्रिज लक्षात ठेवा. ईस्टर्न ब्रिज, अल नजाह, नसीम अल बहार. ईस्टर्न ब्रिज आहे भारतीय वायुसेना व ओमानची वायुसेना. त्यानंतर अल नजाह आहे भारतीय भूसेना आणि ओमानची भूसेना. नसीम अल बहार आहे भारताचे नौदल आणि ओमानचं नौदल. लक्षात, सर्व माहिती लक्षात ठेवा. IMP आहे. पेरूची राजधानी काय असेल? पेरू या देशाची राजधानी तर लिमा. चिली या देशाची राजधानी तर सॅन्टियागो. आणि येमेनची राजधानी आहे सना. आणि हे जे काही भारताचं रुपयाचं चिन्ह आहे हे डी उदय कुमार, धर्मलिंगम उदय कुमार यांनी हे तयार केलं होतं 2010 मध्ये. 2010 मध्ये लक्षात ठेवा. ओके, जो डॉलर आहे, डॉलर हा अशा पद्धतीने डॉलर आहे, लक्षात ठेवा. ही आहे डॉलर. त्यानंतर ही आहे पाऊंड, आपण पाऊंड म्हणतो. ही आहे युरो, युरो आहे. त्यानंतर ही आहे येन, ही आहे येन. लक्षात. आणि आता भारत आहे तो भारत अशा पद्धतीनं चिन्ह आहे, लक्षात ठेवा. चला, पुढचा प्रश्न महत्त्वाचा आहे. 9वा प्रश्न. नुकत्याच बाल हक्कांसाठी युनिसेफ इंडियाची सेलिब्रिटी ॲडव्होकेट म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? हे युनिसेफ इंडियाची सेलिब्रिटी ॲडव्होकेट आहेत अभिनेत्री कीर्ती सुरेश. कीर्ती सुरेश लक्षात ठेवा, महत्त्वाचे व्यक्तिमत्व. युनिसेफ जे आहे ही संघटना, याचं मुख्यालय न्यूयॉर्क या ठिकाणी येतं. न्यूयॉर्कमध्ये मुख्यालय आहे. आणि बालकांसाठी क्वेश्चन डायरेक्ट आलेला आहे. ओके, जेवढे पण बालक आहेत, बालक यांच्यासाठीची किंवा लहान मुलांसाठी काम करणारी संघटना कुठली असेल तर युनिसेफ आहे. युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स एमर्जन्सी फंड, युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स एमर्जन्सी फंड लक्षात ठेवा. IMP आहे. आणि जे कीर्ती सुरेश आहेत ना, यांना 2019चा जो काही राष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार आहे त्याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देखील भेटलेलं होतं, महानती या चित्रपटासाठी त्यांना. लक्षात ठेवा. IMP व्यक्तिमत्व. चला, पुढचा आणि अंतिम प्रश्न, सुपर IMP, पेपरला 100% येईल असा हा प्रश्न. नुकतेच 6 मार्च म्हणजे कालच 6 मार्च 2026 रोजी महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? हे व्यक्ती आता जिष्णू देव वर्मा, पर्याय क्रमांक 3. लक्षात ठेवा, जिष्णू देव वर्मा हे पूर्वी तेलंगणा जो राज्य आहे या तेलंगणा राज्याचे हे कोण होते? राज्यपाल होते, जिष्णू देव वर्मा. ओके, आणि महाराष्ट्राचे पूर्वी कोण होते? तर ते होते आचार्य देवव्रत, जे की ऑलरेडी गुजरात या राज्याचे राज्यपाल आहेत. त्यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता CP राधाकृष्ण यांच्या नंतर. CP राधाकृष्णन हे भारताचे सध्याला उपराष्ट्रपती बनलेले आहेत. ओके, आता 2-3 जे काही राज्यपाल आहेत त्यांची लिस्ट बदललेली आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. राज्यपाल, अच्छा, हे जे आहेत ना जिष्णू देव वर्मा, हे कुठले आहेत? हे त्रिपुरा या राज्याचे आहेत. त्रिपुरा राज्याचे आहेत. त्रिपुराचे हे दुसरे उपमुख्यमंत्री देखील होते. त्रिपुराचे उपमुख्यमंत्री लक्षात ठेवा. अच्छा, 2-3 प्रश्न बघूया आपण जे महत्त्वाचे आहेत. बघा, राज्यपाल चेंज झाले. आता नवीन जे राज्यपाल आहेत, हिमाचल प्रदेशचे राज्यपाल कोण असतील? त्यांचं नाव आहे कविंदर गुप्ता. कविंदर गुप्ता हे म्हणत हिमाचल प्रदेशचे नवीन राज्यपाल. आणि मग ऑलरेडी जे हिमाचल प्रदेशचे राज्यपाल होते ते कुठे गेलेत? ते गेलेत तेलंगणाला. तेलंगणाला. ओके, मग तेलंगणाचे राज्यपाल कोण असतील? शिवप्रताप शुक्ला. शिवप्रताप शुक्ला, समजतं का? म्हणजे शिवप्रताप शुक्ला जे आहेत हे हिमाचल प्रदेशचे राज्यपाल होते, त्यांना इकडं आणलं खाली तेलंगणाला. आणि तेलंगणाचे होते कोण? जिष्णूदेव वर्मा. जिष्णूदेव वर्मा. आणि जिष्णू वर्मा यांना कुठं पाठवलं? यांना पाठवलं महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रामध्ये, समजतं का? अच्छा, जिष्णूदेव वर्मा हे महाराष्ट्राचे 23वे राज्यपाल, हे विसरायचं नाही. महाराष्ट्राचे 23वे राज्यपाल जिष्णूदेव वर्मा. ओके, आणि महाराष्ट्राचे पहिले जे काही राज्यपाल होते ज्यांचं नाव आहे श्री प्रकाश. श्री प्रकाश लक्षात ठेवा, IMP व्यक्तिमत्व. आणि महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ राज्यपाल कोण होते? PC अलेक्झांडर. PC अलेक्झांडर, जे 1993 पासून ते 2002 पर्यंत महाराष्ट्राचे राज्यपाल होते सर्वाधिक काळ.
आणि महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्याविषयी जो भारतीय राज्यघटनेतील कलम आहे तो कलम सांगतो कलम 153. कलम 153 आणि कलम 159 नुसार राज्यपाल हे काय करतात, शपथ घेतात. राज्यपालांना वेतन किती असतं दरमहा? वेतन असतो 3.5 लाख रुपये. 3.5 लाख रुपये. याची नियुक्ती कोण करतात? राष्ट्रपती करतात. आणि लक्षात ठेवा, ओके, राष्ट्रपती नियुक्ती करत असतात. राज्यामध्ये द्यायचं म्हटलं तरी राष्ट्रपतीकडे ते देतात. हे होते अत्यंत महत्त्वाचे. चला, आणि 2-3 जे महाराष्ट्राचे महत्त्वाचे पद आहेत त्यांच्यावरती एक नजर टाकूयात. महाराष्ट्राचे विधानसभेचे अध्यक्ष कोण असतील? राहुल नॉर्वेकर आहेत. महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत अण्णा बनसोडे. महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती येतं राम शिंदे आणि महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती येतं नीलम गोऱ्हे. महाराष्ट्र राज्यपाल आता बनलेत नवीन जिष्णुदेव वर्मा आणि महाराष्ट्र राज्याचे राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष येतं ए.एम. बदर. कमेंट बॉक्समध्ये सांगा मला महाराष्ट्राचे सध्या मुख्य सचिव कोण आहेत? महाराष्ट्र सध्याला मुख्य सचिव कोण आहेत? कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. चला, हे होते अत्यंत महत्त्वाचे प्रश्न. कालच्या प्रश्नावरती एक नजर आपण टाकूयात, कारण रिव्हिजन करणं खूप गरजेचं आहे. रिव्हिजन इज अ की ऑफ सक्सेस. चला बघूयात पहिला प्रश्न. भारताने सुरू केलेले झिरो प्राईज पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? हे आहे पर्यावरण. महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी जगातील सर्वात लांब काचेचा स्काय वॉक सुरू होणार आहे? तर हे ठिकाण आहे चिखलदरा. नुकतेच इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 मध्ये सही आणि बोध या 2 महत्त्वाच्या उपक्रमांचा शुभारंभ कोणत्या मंत्रालयाने केला आहे? हे आहे केंद्रीय आरोग्य मंत्रालय. नुकतेच आलेल्या महिला शांतता आणि सुरक्षा निर्देशांक 2026 मध्ये भारत जगात कितवा क्रमांक लागतो? 131वा. नुकतेच हरियाणा येथे पार पडलेल्या 16व्या अखिल भारतीय पोलीस कमांडो स्पर्धा 2026 मध्ये प्रथम क्रमांक कोणी पटकावला असेल तर ITBP आहे. नुकतेच दार्जिलिंग हिमालयन रेल्वेच्या पहिल्या महिला ट्रेन तिकीट परीक्षक कोण असतील? सरिता योल्मो. फिडे फ्रीस्टाईल वर्ल्ड चेस चॅम्पियन 2026चा विजेता कोण आहे? मॅग्नस कार्लसन. भारतातील पहिले राष्ट्रीय गाय संस्कृती संग्रहालय कोठे आहे? मथुरा या ठिकाणी. MSMEना पाठिंबा देण्यासाठी कोणत्या राज्याने देशातील पहिली AI लिव्हिंग लॅब सुरू केली आहे? महाराष्ट्र. आणि नुकत्याच ऑस्ट्रेलियाच्या धर्तीवर 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यास बंदी घालण्याचा निर्णय कोणत्या राज्याने घेतलेला असं तो करणार तो पहिला राज्य बनला आहे आंध्र प्रदेश. चला, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्या. नुकतेच हत्या करण्यात आलेले अयातुल्ला अली खमेनी हे कोणत्या देशाचे सर्वोच्च नेते होते? ऑप्शन तुमच्या समोर कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे. चला, शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जाता राजगुरू, नादवर्देचा आणि स्वप्नपूर्ती तिन्ही पुस्तकं जर कोणाला पाहिजे असतील तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता. आणि ऑफर जे आहे त्या ऑफरमध्ये सध्या तुम्ही स्वप्नपूर्ती जी सिरीज आहे त्यावर आधारित पुस्तक 199 रुपयामध्ये घरपोच घेऊ शकता. यासाठी तुम्हाला ह्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचं आहे. चला, तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि जाता सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा जर व्हिडिओ आवडत असेल तर. आणि रोज सकाळी 6 वाजता हा व्हिडिओ पाहायला विसरू नका. इंस्टाग्रामवरती पण मी रोज सकाळी 9 वाजता आपले जे काही प्रश्न आहेत 10 प्रश्न हे मी टाकत असतो. त्यामुळे इंस्टाग्रामला आपल्या अनुभव स्टडी या इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरायचं नाही. चला, तर थँक्यू. जय हिंद. भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत पाहत राहा अनुभव स्टडी. थँक्यू. जय हिंद.